शब्दार्थ: नाव गाळणे, अंघोळ गाळणे. झूल, बैलांच्या अंगावर टाकण्यात येणारे रंगीत व नक्षीदार कापड. बाशिंग, बैलांच्या डोक्याला बांधण्याचे आभूषण. दिन, दिवस. एका वाक्यात उत्तरे लिहा. बैलांच्या सणाला काय म्हणतात? बैलांच्या सणाला पोळा म्हणतात. बैलांना कसे सजवले आहे? अंगावर मखमली झुली घालून, शिंगे रंगवून, कपाळावर रेशमी बाशिंग बांधून बैलांना सजवले आहे. बैलांची नावे कोणती आहेत? डवळ्या-पोळ्या ही बैलांची नावे आहेत. बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना काय खाऊ घालतात? बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुरणपोळी खाऊ घालतात. शेवट समान असणारे कवितेतील शब्द लिहा. उदा. मखमली झुली, डवळ्या-पोळ्या, कपाळी पुरणपोळी, शिंगे बाशिंगे, सजले धजले, कामदाम आराम. बैल गोठ्यात राहतात, तसे खालील प्राणी कोठे राहतात ते लिहा. घोडा, तबेला. बाघ, गुहा. माकड, झाड. हत्ती, हत्तीखाना. मासा, पाणी. कासव, पाणी. खालील शब्दापासून अनेक शब्द बनवा. उदा. कपाळी, कळी, पाळी, पाक, पाकळी. पुरणपोळी, पोळी, पोर, रण, पुरण. गावभर, बर, वर, गाव, रव, बरव, गार. सजले धजले अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. कामदाम, पुरणपोळी. शेजारी पाजारी, आराम विराम, दिवस रात्र, घरदार, काबाड कष्ट. गावभर मिरवणे म्हणजे संपूर्ण गावातून फिरणं. खालील शब्दांना घर हा शब्द जोडा आणि वाक्यात उपयोग करा. सांगा. उदा. बाबांनी पोतंबर धान्य आणलं. तोंड, तोंडभर. पिशवी, पिशवीभर. हात, हातभर. घर, घरभर. तोंडभर. रंगपंचमीच्या दिवशी तोंडभर रंग लावतात. पिशवीभर. आईने पिशवीभर भाजी घेतली. हातभर. लग्नाला मुलीने हातभर मेहंदी काढली. घरभर. मुलांनी घरभर खेळण्याचा पसारा केला. तुमच्या आवडत्या प्राण्याची माहिती 5 वाक्यांत लिहा. माझा आवडता प्राणी कुत्रा. अनेक प्राण्यांमध्ये कुत्रा हा माझा आवडता प्राणी आहे. कुत्रा प्रामाणिक असतो. कुत्रा हा एक पाळीव प्राणी आहे. माझ्या घरी एक कुत्रा आहे. त्याचे नाव फायटर आहे. तो आमच्या सगळ्या हान्या पाळतो. तो आमच्या घराचे रक्षण करतो. तो रंगाने पांढरा आहे. त्याचे डोळे पाणीदार आहेत. शेपूट लहान आहे, पण ती अलवद ऐटीत चालतो. मी किंवा आई त्याला खायला दूध, चपाती देतो. आठवड्यातून एकदा मटणही खायला देतो. अनोळखी माणूस घरी आला की फायटर त्याच्यावर भुंकतो. कधी कधी फायटर माझ्याबरोबर खेळतो. फायटरचे मी खूप लाड करतो. फायटर मला अत्यंत प्रिय आहे. खालील चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत. त्या अक्षरापासून फुलांची नावे तयार होतात. ती शोधा व लिहा. पारिजातक, जाई, जुई, गुलछडी, चाफा, झेंडू, सदाफुली, गुलाब, अबोली, कमळ, शेवंती, मोगरा, जास्वंद.